नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवडमधला नव्हे तर राज्यातला सर्वात मोठा जर विषय कोणता असेल तर गेले 8-10 दिवस पिंपरीच्या कुदळवाडी चिखली या परिसरात असलेली अतिक्रमण कारवाई. 10 दिवस या भागामध्ये जी कारवाई केली, जवळपास 4111 टोटल बांधकामं भुईसपाट केलेली आहेत, ढीक पडलेली आहेत. जवळपास 884 एकर क्षेत्र रिकामं केलेलं आहे. 884 एकर म्हणजे आता ते पैशाच्या भाषेत बोलायचं तर प्रचंड मोठा प्रमाणात हिशोब आहे. नेमकी ही कारवाई कशासाठी केली, का केली याची कारण प्रशासन जे सांगतंय त्यात काही तथ्य वाटत नाही. प्रशासन सांगतंय की इंद्रायणी प्रदूषण किंवा त्या भागात होणारं हवा प्रदूषण किंवा गुन्हेगारांचं वास्तव्य किंवा बांगलादेशी रोहिंगे हे जे कारणं जे सांगतायत त्याच्यामध्ये कुठे तथ्य दिसत नाही आहे. प्रदूषण काही प्रमाणामध्ये असेल, त्याच्यावरती आपण नंतर तो स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. आजपर्यंत 10 दिवस ही कारवाई केली. आता या पुढचं टार्गेट जे आहे ते तळवडे, चिखलीच्या शेजारचा भाग तळवडे इंडस्ट्री आहे. तळवडे इंडस्ट्रीवरती त्या परिसरामध्ये जवळपास 3000 लघुउद्योग आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील जवळपास 1,500-2,000 लघुउद्योग कुदळवाडी परिसरात होते आणि आता जे 3000 आहेत ते तळवडे परिसरात होते. पुढचं टार्गेट जी पत्रा शेड्स पाडायची, अनाधिकृत बांधकामं पाडायची, ते टार्गेट आहे तळवडे. तळवडेकर प्रचंड धास्तावलेले आहेत. आता काहींनी त्यांना सांगितलं कारवाई होणार नाही वगैरे वगैरे. काळजी करू नका, फक्त चिखलीपुरतीच ही मर्यादित आहे. महापालिका आयुक्तांनी प्रत्यक्ष सांगितलं होतं पत्रकारांना, ही कारवाई झाली की शहरातली सर्व 20-25 हजार पत्रा शेड आहेत ते सगळे मी पाडणार आहे. पुढचं टार्गेट त्यांचं ठरलं होतं की तळवडेच्या लोकांना आता सांगितलं कारवाई होणार नाही. तेच कारण सुरुवातीला चिखली कुदळवाडीलाही सांगितलं होतं, फक्त भंगारवाले आहेत त्यांनाच आपल्याला काढायचे, बाकीच्यांना नाही कारवाई करणार. प्रत्यक्षात भंगारवाले काढले, वर्कशॉप काढले, गाववाल्यांच्या चाळी भुईसपाट केल्या, कुदळवाडी सपाट झाली. तळवडेवाल्यांना वाटलं की आता आपल्याला सांगतायत करणार नाही म्हणजे नाही, पण एक कान देऊन ऐका. महापालिका प्रशासनाने तळवडेवरती कारवाईसाठी बुलडोजर, JCB याचं टेंडर काढलेलं आहे. त्याच्यामुळे ही कारवाई पुढच्या 15 दिवसामध्ये 100% होणार हे जवळपास निश्चित आहे. आता जो टेम्पो तयार झाला राजकारणामुळे किंवा संपूर्ण मीडियामधून ज्या पद्धतीने प्रशासनावरती तोफा डागल्या गेल्या, त्याच्यामुळे प्रशासन थोडं बॅकफूटवरती आलेलं आहे. परंतु ही कारवाई होणार. कुदळवाडीच्या कारवाईमध्ये नेमकं कारण काय ते माहिती नाही. ही कारवाई अत्यंत निर्दयपणे केली 100%. हजारो नाही, तिथे जवळपास 1 लाखाच्या आसपास कामगार, तिथले जे कारखानदार ते सगळे आता रस्त्यावरती आलेले आहेत. 50,000 कामगार जिथे ते पोटार्थी होते वजनदारीवरचे, त्यांचा रोजगार गेलाय, त्यांचे खायचे प्यायचे हाल झालेले आहेत. अक्षरशः रडारड सुरू आहे. आज त्या परिसरामध्ये आम्ही फेरफटका मारला, अक्षरशः कारखानदार सुद्धा रडत बसलेले आहेत, काही करू शकत नाही. इतकी वाईट परिस्थिती आहे. मीडिया आता एक जाऊन त्या ठिकाणी ज्याला आपण मानवी याच्यातून, मानवी भावनेतून प्रत्येकाची स्टोरी स्वतंत्र करतोय, त्यावेळेस वास्तव काय आहे ते लोकांना जाणवते. कारवाई करताना नुसत्या शेड्स नाही पाडल्या तर मशिनरीवरती बुलडोझर, JCB मशीन, पोकलन मशीन चढवले. त्याचा परिणाम त्या परिसरामधील कारखानदारांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. गेले 10 दिवस आर्थिक उलाढाल ठप्प आहे. या संदर्भामध्ये वर्तमानपत्रातून बातम्या येतात, काही वर्तमानपत्र हातचं राखून त्या संदर्भामध्ये बोलतात किंवा बातम्या देत आहेत. परंतु ज्या वेळेस तिथली परिस्थिती पाहिली, लोकांमधला असंतोष, खदखदणारा असंतोष, संताप पाहिला, तर मला वाटतं पुढच्या 8-10 दिवसामध्ये तळवडेची कारवाई ही होणार आहे. त्यावेळेस या शहरामध्ये मोठा उद्रेक सुद्धा होऊ शकतो, अशी परिस्थिती आहे. या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. पण आता या कारवाईमध्ये, कुदळवाडीच्या कारवाईमध्ये पहिल्याच दिवशी ज्यावेळेस तिथे 75 JCB, पोकलेन मशीन आणि 2000 संपूर्ण पोलीस आणि सेमी मिलिटरीचा फोर्स तिथे जाऊन ताफा केला होता, त्यावेळेस ज्यांनी आंदोलन छेडलं आणि त्या कारवाईला विरोध केला, त्यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत. त्या आहेत रुईना शेख, या कार्यकर्त्या आहेत आणि मुस्लिम सुधारणावादी चळवळीतल्या ते एक प्रमुख चेहरा पिंपरी चिंचवडचा आहे. त्यांनी MIM मध्ये सुद्धा काम केलेलं आहे. त्यांनी सुरुवातीला तिथं आंदोलन सुरू केलं. त्यांनी 10 दिवसामध्ये याचा संपूर्ण आढावा घेतला, हे नेमकं काय आहे काय.
त्यांचं काय मत पडतं या विषयावरती आपण बोलूया. आणि त्यांच्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तळवडे भागामध्ये आणि जुने शिवसैनिक अरुणजी थोपटे यांच्याशी पण आपण चर्चा करणार आहोत. रुईनाजी, आपलं स्वागत आहे. नेमकं कुदळवाडीची ही जी कारवाई आहे 10 दिवसात तुम्ही पाहिलं, या कारवाई मागचा नेमका हेतू काय दिसतो तुम्हाला? त्यांनी जे सांगितलं होतं की तिथले फक्त भंगारवाले काढायचे, नंतर म्हटलं तिथले प्रदूषण आहे, बांगलादेशी, रोहिंगे, प्रत्यक्षात त्याच्यात काहीच दिसत नाही. मग ही कारवाई कशासाठी? तुमचा अंदाज काय? तुम्ही लोकांशी चर्चा केली असेल, तुमच्याशी बोलले असतील, तुम्ही काय अनुमान काढला, तुम्ही निष्कर्ष काय काढले? ते काय झालं तुम्हाला मी सांगते. जेव्हा मी तिथे गेली होती तर माझा जे हे होता त्यामध्ये मी बघितलं ना, तर जे स्थानिक आमदार आहेत महेशदादा लांडगे, त्यांना योगी आदित्यनाथ ते म्हणायचं होतं, पण ते विसरलेत की हे छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहेत, उत्तर प्रदेश नाहीये. ते शिवरायांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं. तर त्यांना योगी आदित्यनाथ म्हणजे त्यांना स्वतःला बुलडोजर बाबा व्हायचा होता. तर त्यांनी काय केलं, आधी अधिवेशनात एक स्टेटमेंट दिला की एक नॅरेटिव्ह सेट केला की इथे रोहिंग्या आणि बांगलादेशी राहतात. पण माझा प्रश्न आहे त्यांना की आतापर्यंत किती बांगलादेशी आणि रोहिंग्या सापडलेले तिथे, किती पकडण्यात, मग किती पकडले तुम्ही? ते काही हेच नाही, अंदाजच नाहीये त्याचा. आणि सेकंड, त्यांनी काय केलेलं होतं माहितीये का, लोकांना म्हणजे कसं आहे की लोकांच्या मनात हे टाकला की नाही हे मुस्लिम आहेत म्हणून मी तिथे कारवाई करणार आहे. पण जिथे आम्ही जेव्हा जाऊन भेटले प्रत्यक्ष, मी तुम्हाला एक सांगते काय झालं होतं. मला रात्री कॉल आला होता, त्यांनी एक नॅरेटिव्ह अजून सेट केला होता की तिथे मुस्लिम लोक जमा होतील म्हणून. मी तुम्हाला मेसेज पण आहे माझ्याकडे जे मी डीसीपी सरांना पाठवले होते, ते तुम्हाला दाखवते मी. त्यांनी काय केलं की एक अफवा पसरवली होती की रात्री मस्जिदी पाडण्यासाठी बुलडोजर येणार आहे म्हणून. ते आमदाराचेच इथून आली होती, ते जे काही आमच्या कानात आले होते ना, तर ते आले होते. तर रात्री 3 वाजता मी माझ्या 2 भावाला घेऊन मी त्यांना काय सांगितलं की आपण जाऊन एकदा बघू की काय परिस्थिती आहे काय नाही ते मला माहित नाहीये. पण मी 1-2 जणांशी बोलली, युसुफभाई होते आपले, त्यांच्यासोबत मी बोलली. तर त्यांनी मला सांगितलंय की संध्याकाळी 5 वाजता डीसीपी सरांसोबत मीटिंग झालेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की सकाळी कारवाई करणार आहेत म्हणून कुदळवाडी इथे मोशी परिसरातून सुरू होणार आहेत 20 तारखेपर्यंत. तर मी त्यांना सांगितलं की हे अफवा कुठे हे झाली की मस्जिद पाडण्यासाठी येणार आहेत म्हणून. कारण त्या दिवशी हा मला खरं का वाटलं माहितीये का तुम्हाला, त्या दिवशी त्यांनी रात्री किती वाजता आले होते, 2 वाजता बहुतेक, जे मद्रसा पाडण्यासाठी थेरगाव, त्यावेळी पण ते रात्रीच आले होते. म्हणून आम्हाला काय वाटलं की खरंच असणार ते, पण आपण एकदा जाऊन बघू. तर आम्ही तिथे गेले, जाऊन आले. तर आम्हाला असा हे आला अंदाज की नाही काय नाही होणार आहे. मी कारमध्येच बसली होती आणि तिथे एक पोलिसवाला आला आणि त्यांनी ना जे मस्जिद पाडण्यासाठी येणार होते ना त्या मस्जिदीविषयी त्यांनी मला विचारलं की ते मस्जिद कुठे आहेत म्हणून. तर आमच्या मनात ना थोडासा डाऊट आला की हे कारवाईसाठी येणार आहेत की फक्त धार्मिक स्थळ पाडण्यासाठी येणार आहेत. आणि जर धार्मिक स्थळ पाडण्यासाठी येणार आहेत तर तुम्ही दिवस पूर्ण सोडून तुम्ही रात्री कशाला येतात? दिवसात तुम्ही येऊन ते कारवाई जे काही जर इनलिगल असेल तर नक्कीच कारवाई झाली पाहिजे, पण तुम्ही रात्री कशाला येतात? तर मी डीसीपी सरांना एक मेसेज पाठवला, सर असं असं अफवा आहे, खरं आहे का खोटं आहे ते तुम्ही मला सांगा. तर त्यांनी सांगितलं की हे अफवा आहेत म्हणून. आणि सकाळी 5:30 ते 6 वाजेपर्यंत माझ्या घरात पोलीस आले. कमीत कमी 2 जीप आले होते खाली आणि वरती 10-1 पोलीस आले होते. आणि 7:30 तुम्हाला यावंच लागलं. तर मला काय वाटलं की ते मद्रासाच्या वेळी पण ते घेऊन गेले होते, 10-10:30 वाजेपर्यंत ते सोडणार आहेत म्हणून. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की काय करायचं. तुम्ही त्यांना काय सांगितलं, माझ्या मुलाचा त्या दिवशी ओपन डे होता आणि माझ्या मिस्टरांना कामाला जायचं होतं. ते मला सांगितलं की काय करणार, मी आता काय करू. तर त्यांनी मला सांगितलं तू जाऊन ये, ते 10 वाजेपर्यंत ते सोडणार, बघ नंतर काय करायचं ते. तर मी गेली त्यांच्यासोबत. तर त्यांनी काय केलं, 1 तास मला पिंपरी चिंचवड शहरात फिरवलं. त्यानंतर 7:30 वाजता ते तलेगाव मध्ये घेऊन गेले, पार लास्ट बाउंड्रीला, आणि तिथे ठेवला. मी पण बसली, म्हणजे जाऊ दे आता काय नाही, आपण सरकारी कामात आपल्याला अडथळा करायचा नाहीये. जर ते इनलिगल असेल तर त्याच्या विरोधात कारवाई झालीच पाहिजे. त्यांना असं वाटत असेल की मी जाऊन तिथे काय करणार काय नाही, पण मी तसं काय करणार नव्हती तिथे. मी जेव्हा पण गेलेली आहे मी कायदेशीर पद्धतीनेच त्यांना लढा दिलेला आहे. कारण मला माहितीये काय नाही केलं तरी पण मला जेलमध्ये टाकायची
त्यांच्यात सत्ता आहे, सर्व काय आहे ते टाकू शकतात मला. तर मी त्यांना हे पॉइंट कशाला देऊ, म्हणून मी काय बोलले, जाऊ दे. मी बसली. 11:30 वाजले तर मी आर्ग्युमेंट सुरू केला की तुम्ही मला सोडा, खूप उशीर झालेला, माझ्या मुलाचा आज ओपन डे आहे आणि माझी तब्येत पण बरी नाही. ते ऐकायलाच तयार नव्हते. मग मी काय केलं, फेसबुक चालू केला आणि त्यामध्ये पोस्ट टाकली की असं मला पोलिसांनी केलेलं आहे. अवघ्यात म्हणजे 5च मिनिटं झाली असतील तर पीआय मॅडम, एपीआय मॅडम आले आणि फोन हिसकून घेतला माझ्या खात्यातून की तुम्ही करू शकत नाही. हे एक प्रकारे ते अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ते गदा आणण्याचा प्रयत्न करत होते, ते पोलिसांना समोर करून. आता ते मोबाईल घेऊन गेले. सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी तिथेच बसवलं आम्हाला, मला सोडलेच नाही. आता एक कॉन्स्टेबल आले तिथे, त्यांनी मला सांगितलं की ताई 20 दिवसापर्यंत तिथे कारवाई होणार आहे. म्हणजे तर 20 दिवसापर्यंत ते मला ठेवणार आहेत का इथे, माझा क्राईम काय ते तरी सांगा मला. ते काहीच सांगायची मानसिकता नव्हती त्यांची. नंतर काय झालं, मला माहिती पडलं की कुद्दलवाडीचे पण काही लोकांना ते उचलून आणलेले आहेत. तर मी त्यांना काय सांगितलं, जे लोक तिथे आहेत ना तिथं मला बसवा, मी त्यांच्यासोबत बसते. म्हणून मी तिथे गेली, तिथे बसले आम्ही, आमचं बोलणं झालं. तर ते त्यांच्याकडे मोबाईल होता, ते काही करणारच नव्हते. ते तेच सांगितलं की आता पूर्ण संपलेलाच आहे आपला, आता काय करायचं. तर एक एक मला तिथेच माहित पडला. ते नियाजभाई म्हणून होते, त्यांनी सांगितलं की रुहिनास, महेश दादांनी आधी काय केलं माहितीये का तुम्हाला, की त्यांनी जे तिकडचे माडवारी लोक आहेत, काही जण जे नॉन मुस्लिम आहेत, त्यांना बोलून घेतला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या विरोधात कारवाई होणार नाहीये, तुमचे ह्याच्यावर बुलडोजर पडणार नाही ते, असं दादांनी त्यांना सांगितलं. म्हणजे कसं, व्यापारींना त्यांनी डिवाइड अँड रूल, म्हणजे एक इंग्रज जसं करतात ना की लढाव आणि हुकूमत करो, तसं त्यांनी तिथे केलं. तर त्यांना काय वाटलं, जे तिकडचे जे दुसरे व्यापारी होते, फक्त मुस्लिमांवर होणार आहे, आम्ही कशाला जायचं समोर, हे करून त्यांनी आधी डिवाइड केला त्यांना. आणि ते तेच भरमत होते की त्यांच्या विरोधात कारवाई होणार नाही, त्याच्यामुळे ते शांत बसले. त्या म्हणून ते शांत बसले होते. पण ते विसरले की बुलडोजर जे आहेत ना त्याचा काही धर्म नाहीये. ते पाडताना ते नाही बघणार आहे की तो हिंदू आहेत का मुस्लिम आहेत म्हणून. आणि मी वारंवार तेच सांगत होती की कारवाई सर्वांवरतीच झाली. सर्व ह्या कारवाई मागचा नेमका हेतू काय दिसतो? हेतू त्यांना मी आता तुम्हाला आधीच सांगितलं की त्यांना व्हायचा होता बुलडोजर बाबा, महेश दादा लांडगे यांना बुलडोजर बाबा व्हायचा होता. आणि त्यांना हे दाखवायचं होतं की मी एकटाच आहे इथे. जे प्रत्यक्षात तसं काही झालेलं नाहीये, मस्जिद काही पाडलेली नाहीये, नाही मंदिर पण नाही, धार्मिक स्थळ कोणतेही पाडलेलं नाहीये. बरोबर, त्याच्यामुळे इलिगल आहे ते सर्व त्यांनी पाडले. मग ह्याच्यामध्ये इनलिगल पण आहेत. तर एवढा दिवस काय करत होते हे पालिकावाले, 20-20 वर्ष. आता आम्ही व्हिडिओ एक बघितला, ते ताई खूप रडत होते. आणि तुम्ही काही व्हिडिओज वगैरे बघितले ना तुम्ही, तर ते जमिनीवर जे झोपलेले आहेत ना, तिथे लाईट पण नाहीये. आता सध्या लाईट नाहीये, पाणी नाहीये, काहीच नाहीये तिथे. ते जमिनीवर झोपलेले आहेत खूप जण. त्यामध्ये मुस्लिम पेक्षा अदर कास्टचे जे लोक आहेत ना ते जास्त आहेत. आणि जे कसं आहे माहितीये का, मला प्रश्न तोच आहे, मुस्लिम चेहरा दाखवला कारवाई पुरता, प्रत्यक्षामध्ये याच्यामध्ये जवळपास 70-80% हिंदू आहेत. 70-80% हिंदू किंवा मुस्लिमेतर असेल सगळे. बरोबर. मग ह्या कारवाई मागचा नेमका हेतू तुला काय वाटतो? मला ना तर एक तर हे हेतू आहे, सेकंड आहे बिल्डर लॉबी. आता तिथे फिरत आहेत आणि दादांना ते करायचं होतं. एक त्यांचा आर्थिक पण फायदा होता त्याच्यामध्ये आणि त्यांना एक खूप मोठा लीडर पण व्हायचा होता. पण तसं काही होणार पण नाहीये, कारण तुम्ही जे दाखवलेलं ते केलेलं नाही. तर खूप जणांचे तिथे मृत्यू पण झालेले आहेत. एक जण तुम्हाला माहिती असेल, खाली पडला, बरोबर. तर त्यांनी काय केलं होतं, तेच भरमत होते की फक्त मुस्लिम विरोधातच कारवाई होणार आहेत म्हणून. तसं नाही होतं. आणि सेकंड, जे बिल्डर लॉबी आहेत ना, त्यांना तिथे जे डेव्हलपमेंट करतात, आता पण तिथे जे लोक फिरत आहेत ना ते महेश दादा लांडगे यांचेच लोक आहेत, जे आता जेवी मध्ये जागा मागत आहेत. असं कसं म्हणू शकतो तुम्ही? तसं आहे, पुरावे आहे माझ्याकडे, पूर्ण व्हिडिओज आहे आमच्याकडे. मी तिथल्या लोकांना काय सांगितलेलं आहे, कुणी पण आला, एक जण जर बोलत असेल ना तर तुम्ही मागून व्हिडिओ काढा. आमच्याकडे व्हिडिओ आहे, खूप पुरावे आहेत आमच्याकडे. ते एक वेळ आली ना तेव्हा ते आम्ही. आता पुढे काय, हे सगळं झालं तर त्यांनी कुदळवाडी संपूर्ण भुईसपाट केली. आता ते जेवी मध्ये आता तुम्ही स्वतः बघणार आहे की किती बिल्डर आता पण तिथे जेवढे येतात ना, जर हे लँग्वेज मध्ये सांगितलं ना, दलाल लोक आता सध्या फिरत आहे तिथे, पूर्ण दलाल लोक. वो एक हिंदी में एक कहावत है, मुर्दे के ऊपर से नहीं, उसका कफन भी चुरा कर उसका व्यापार करणे. मराठीमध्ये मेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं, ते तसं आता सुरू आहे तिथे.
नाही, हे तुम्ही सांगितलेलं सगळं शॉकिंग वाटतं त्याच्यामध्ये. पण आता हे बाकी ही तिथले जे व्यापारी आहेत, मुस्लिम व्यापारी, त्यांची काय पुढची परिस्थिती आता ते ना सध्या डिप्रेशन मध्ये आहेत खूप जण. आणि खूप एक झाला होता तिथे आंदोलन झाला होता. महेश दादा लांडगे यांनी काय केलं की माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यामध्ये मी तिथे भाषण केलं होतं की आम्ही कुणाला घाबरणार नाहीये म्हणून, कारण तुम्ही एक घाबरायचा प्रयत्न करत होते आणि आम्ही घाबरणार नाहीये. तर ते काय करत होते, माझा व्हिडिओ आहे ना, जे कुणी जात होते तिथे मुस्लिम लोक ते गेले ना तिथे, तर त्यांना हे सांगत होते की माझा व्हिडिओ दाखवत होते, फोटो, ही बाई कोण आहे, ह्याच्याकडे जावा, ही मदत करेल तुमची. मतलब जे मुस्लिम लोक त्यांच्याकडे गेले होते ना, त्यांना ते केलं होतं. पण ह्याच्यामध्ये एक कोणतरी मुस्लिम फार मोठा व्यापारी आहे आणि त्याने चाकण वगैरे परिसरामध्ये जमिनी घेतल्या आणि ह्या सगळ्यांना तिकडे शिफ्ट करायचं आणि त्यांची इथले भाडेतत्व दिलेली जागा रिकामी करायची, असा पण एक फार मोठा भाग आहे. असे पण कानावरती आले. नक्की काय माहिती? नक्की आहेत. आणि ते जे व्यापारी बद्दल बोलत आहे ना, खूप जणांचे तोंडातून असं ऐकण्यात आलेलं होतं की त्यांनी काय केलं होतं, अजित भाऊ भवाने होते ना, त्यांचा ओपन प्रचार केला होता तिथे तुतारीचा. तर ते पण राग त्यांनी मनात धरलं होतं. अच्छा, म्हणजे राजकारण, निवडणुकीचं राजकारण जे होतं ना, ते पण त्यांचं मनात धरलं होतं त्यांनी की ह्यांनी माझ्या विरोधात काम केलेलं. ते खूप मोठा व्यापारी आहे तिथला. तर त्यांनी माझ्या विरोधात कसं काय काम केलं, तर आता मला हे पाळायचं म्हणजे पाडायचं. तर ते व्यापारीचा करण्याचा हे पण होता त्यांचा, त्यासाठी त्यांनी सर्वांचाच पूर्ण वाटोला करून टाकला तिथे. अरे बापरे, अवघड आहे. तळवडे, आता पुढचं टार्गेट आहे तळवडे. थोपटे साहेब, मला सांगा, तळवडे परिसरामध्ये इंडस्ट्री किती आहे, अधिकृत आहे, अनधिकृत आहे? आता तुम्हाला पण नोटीस आल्यात माझ्या माहितीप्रमाणे. ते तळवड्यातलं जे ज्योतिबा नगर, आणखीन गणेश नगर, सोनन वस्ती, त्रिवेणी नगर, ह्या सगळ्या परिसरामध्ये शेलार वस्ती, ह्या भागामध्ये महापालिकेने नोटिसा दिलेल्या आहेत आणि महापालिकेने या भागात कारवाईसाठी टेंडर सुद्धा काढलेलं आहे. परिस्थिती काय आहे तिथले? तुमच्या स्थानिक लोकांच्या बैठका झाल्यात, भरपूर झाल्यात. आता प्रत्यक्षात ह्या विषयावरती बोलायचं म्हटलं, ज्यांना मी पाचारण केलं ते कोणीच यायला तयार नाही. ते कारणं सांगतायत, ते काय असेल ते हरकत नाही. प्रत्येकाला शेवटी आपली प्रॉपर्टी वाचवायची असते, त्याच्यामुळं येत नसतील कदाचित ते. वस्तुस्थिती काय? तळवडे संपूर्ण 90% गेले. एक तर तळवडे पहिलं रेड झोनमध्ये आहे, 100% तळवडे रेड झोनमध्ये. नुसतं तळवडे गावठाण किंवा ती स्मॉल स्केल इंडस्ट्री नाही, तर IT पार्क सुद्धा रेड झोनमध्ये आहे. जर रेड झोनमध्ये आहे म्हणून पाडायचं म्हटलं तर मग अख्खा IT पार्क तळवडेचं उद्ध्वस्त करायला लागेल. तुमची स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे, जी रस्ता रुंदी करण्यात आली त्यांना नोटीस आल्यात, आरक्षणातल्या आहेत त्यांना नोटीस आल्यात. नेमकी वस्तुस्थिती काय? सकाळीच पेपर उघडला आणि त्याच्यामध्ये बघितलं की तळवडेकर दास्तावले. बरोबर, मोठी आहे ते. तळवडेकर दास्तावले. तळवड्यामध्ये जी इंडस्ट्री उभी राहिली ही गेले 40 वर्षापासून इंडस्ट्री आहे तिथे. बरोबर, ती आज नाहीये. आणि जो IT पार्क तिथं आहे, तो IT पार्क जो हिंजवडीला गेला, तिथे मोठ्या प्रमाणात IT पार्क होणार होता, पण तो हिंजवडीला पार्क झाला आणि इथं सुद्धा IT पार्क झालं. आता राहिला पार्ट त्या ठिकाणी जी इंडस्ट्री उभी आहे, छोटे छोटे जे उद्योजक आहेत, जे पिंपरी चिंचवड एरियामध्येच राहतात, पुणे शहरामध्ये पण राहत असतील, त्यांचे जवळजवळ 3-1 हजार उद्योगधंदे, स्मॉल स्केल इंडस्ट्री त्या ठिकाणी आहे. पण ज्यामध्ये काम करणारे जवळजवळ 1.5 ते 2 लाख लोक काम करतात, की ज्यांचं वास्तव्य फक्त तळवड्यामध्ये नाहीये, तर ते पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहतात. अच्छा, 1.5-2 लाख लोक आहेत त्या ठिकाणी काम करणारे. आणि हे काम करणारे जे आहेत, आता हे जर इंडस्ट्री जसं आपण कुदळवाडीचा परिसर घेतला, ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने, तुम्ही म्हणाली त्या पद्धतीने त्या ठिकाणी बिल्डर लॉबी आहे. आता तळवड्याला तर बिल्डर लॉबीचा तसा काही प्रश्न यायचं कारण नाही की त्या ठिकाणी उंच इमारती बांधायच्यात. इथं तर रेड झोनचा परिसर आहे आणि रेड झोनच्या परिसरामध्ये इमारती तर तुम्हाला जे IT पार्क आहे ते सुद्धा रेड झोनच्या अंतर्गत आहे. तर इथं उंच बिल्डिंग होणं शक्यच नाही ना. मग जे चाललेलं आहे, एकतर आत्ताचा जो भाग घेतला की या संपूर्ण याच्यामध्ये महागाई आहे, बेरोजगारी आहे आणि महागाई बेरोजगारीने लोक वैतागलेले असताना सुद्धा जर या ठिकाणी कुदळवाडीला जर जशी कारवाई केली, नामोनिशान मिटवून टाकलं की जसं पूर्वी मुघलांचं सरकारी सैन्य यायचं आणि ते सगळं उद्ध्वस्त करून जायचं, तशा पद्धतीनं ते उद्ध्वस्त केलं, मोगलाई पद्धतीनं उद्ध्वस्त केलं.
पण हे फक्त उद्ध्वस्त काय केलं तर ते उद्ध्वस्त करताना त्यांच्या लक्षात नाही आलं, त्यांनी इंडस्ट्री पण उद्ध्वस्त केली, त्यांनी संसार उद्ध्वस्त केलेले आहेत, कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहे सगळी त्याच्यामध्ये. कारण त्या भागामध्ये काम करणारे जे कामगार होते, ज्या उद्योगपती होते, तसेच तळवडेला सुद्धा असणारे जे उद्योगपती आहेत, यांच्या आश्रयाने एका उद्योगामध्ये जर 10-10, 20-20, 50-50 लोक जर काम करत असतील तर त्यांची कुटुंब जर सगळी पकडली तर जवळजवळ यामध्ये तुम्ही 10-1 लाख लोकांचं जीवनमान खलास करणार का तुम्ही याच्यामध्ये? त्यांची सुद्धा कुटुंब व्यवस्था खलास होणार आहे. हे सुद्धा या म्हणजे तुम्ही ज्या वेळेस अतिक्रमण विरोधी कारवाई करता त्यावेळेस त्यांनी या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आम्ही फक्त अतिक्रमण काढतो असं नाहीये, तर त्याच्यामध्ये काम करणारा जो कामगार आहे, त्याच्यामध्ये जो मालक आहे त्याला सुद्धा उद्ध्वस्त करतोय. बरं, ही इंडस्ट्री उभी राहिली, ही काय त्यांनी घरून कुठून तरी पैसा लावला होता अशातला काय भाग नव्हता. बँकेची कर्ज काढलेली आहे. आज नवीन याच्याप्रमाणे BMC CMC त्या मशीन घ्याव्या लागतात. या मशीनची किंमत काही कमी आहे का साहेब? कोटी 2 कोटीच्या मशीन आहेत. त्या मशीनला AC रूम ठेवावा लागतो, त्यासाठी ते व्यवस्था उभी करावी लागते. आणि एवढ्या मोठ्या मशिनरी या ठिकाणी त्या बँकेच्या सहकार्याने घेतल्या, उद्योग उभे राहिले. एकीकडे सांगायचं मेक इन इंडिया करा, एकीकडं रोजगाराला प्राधान्य द्यायचं, तर इथं तुम्ही रोजगारच उद्ध्वस्त करायला लागले ना, सगळा संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. तर सरकारने या गोष्टी सुद्धा लक्षात ठेवल्या पाहिजे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे कोणी हे काम करते त्यांनी सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे की आम्ही कुणाचे संसार नाही उद्ध्वस्त करणार. साहेब एक लक्षात ठेवायचे, तळवडे इलिगल आहे का? टोटल तळवडे इलिगल आहे, रेड झोनमुळे इलिगल आहे. आमचे खासदार आहे डॉक्टर अमोलजी कोल्हे यांनी लोकसभेमध्ये 4 वेळा प्रश्न उपस्थित केलाय त्या संदर्भामध्ये की ही माणसं जी आहेत या ठिकाणी घर बांधून राहत आहेत तर यांच्या डोक्यावरचं छप्पर कायदेशीर करा. लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केले. जर लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून सुद्धा त्याला जर काय फायदा होत नसेल, त्याच्यावरती उपाययोजना होत नसतील, तर मग या इथल्या जे आता रुपीनगरचा जो भाग तळवडेचा भाग झाला तो प्रभाग क्रमांक 12 आहे, त्याच्यामध्ये 50,000 मतदार संख्या आहे. अच्छा, मग 50,000 जर मतदार संख्या असेल, इंडस्ट्री सोडून, इंडस्ट्रीमध्ये काय मतदार लोक राहत नसतात, एवढी मतदार संख्या आहे. मग तुम्ही काय हे रेड झोन मधल्या सगळ्याच लोकांना तुम्ही असं करणार आहेत का? म्हणजे तुम्ही जर इकडे कारण काय दिली, तळवड्याला काय कारण दिली, तर रेड झोन सगळा उद्ध्वस्त करणार आहेत का? मग रेड झोन उद्ध्वस्त करून तुम्ही माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहात का? हे सुद्धा बघायला पाहिजे ना. आता त्रिवेणी तळवडे तर त्रिवेणी नगर आहे, हा रस्ता पाहिला आपण, हा रस्ता 2-2 तास जाम असतो. बरोबर आहे. जर रस्ता रुंदीकरणात येणारी बांधकाम काढायची असतं तर ती कारवाई व्हायला पाहिजे. याविषयी दुमत असण्याचे कारण नाही. त्या भागामध्ये एकही आरक्षण डेव्हलप झालेलं नाही. मग आरक्षणातली जी अतिक्रमण असेल तिथं काढायला पाहिजे. त्याला लोकांची पण संमती आहे. तुमच्या मताशी सहमत आहे साहेब की आरक्षणाची वरती जी कारवाई करायला पाहिजे, बरोबर आहे. आरक्षण कधी टाकलं तर ज्या वेळेस पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये तळवडे गाव आल्यानंतर आरक्षण टाकलं 97 साली. हे 97 साली झालं, बरोबर आहे. 97 साली आरक्षण टाकल्यानंतर तुम्ही किती आरक्षण ताब्यात घेतली? तर ताब्यात घेतलेली आरक्षणाची संख्या किती असेल? 1-2 असतील. बाकीची आरक्षणं तुम्ही ताब्यात घेतली नाही. पर्यायाने ती माणसं काय 25 वर्ष वाट बघणार का? त्या ठिकाणी काहीतरी उद्योग होणारच ना. मग त्याला सुद्धा शासकीय नियम काय आहेत का नाही की एकदा आरक्षण टाकलं की ते आयुष्यभर तसंच आरक्षण राहील, असं काय आहे का? आपण मला सांगा थोपटे साहेब, तुमचा पुढचा स्टँड काय राहणार? एक कारवाई होणार हे मला दिसतंय. तुमचा आता पुढचा स्टँड काय राहणार? तुमच्या म्हणजे तळवडे परिसरात तुमच्या बैठका रोज चालू आहेत. भालेकर कंपनी किंवा तुमचे जे आजी माजी नगरसेवक, इच्छुक जे कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, बैठका तुमच्या चालू आहेत सध्या. नेमकं तुमची भूमिका काय असणार? सरकारला आम्ही विनंती करणार याच्यामध्ये की या सगळ्या लोकांना तुम्ही उद्ध्वस्त करणार आहात का? इंडस्ट्रीवाला नाहीये त्याच्यामध्ये. इंडस्ट्रीमध्ये काम करणारा माणूस तळवडे भागात राहतो, त्रिवेणनगर भागात राहतो, पिंपरी चिंचवड एरियामध्ये राहतो. मग त्याला तिथं उद्ध्वस्त करून तुम्ही इंडस्ट्री उद्ध्वस्त झाली की त्याचं कुटुंब पण उद्ध्वस्त होणार आहे ना. मग ते उद्ध्वस्त झालेले कुटुंब काय करणार आहे? त्यांनी काय परत गावाला जायचं का बोजा बिस्तारा बांधून? या ठिकाणी ते राहणार आहेत.
मग आल्यानंतर त्याच्या शाळा आहेत, मुलांच्या शाळा आहेत, परीक्षाचं हंगाम आता 12वीच्या परीक्षा आहेत, त्याच्यानंतर 10वीच्या परीक्षा आहेत, त्याच्यानंतर माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या परीक्षा आहेत. या काळामध्ये त्या कुटुंबाने काय करायचं? म्हणजे ह्या सगळ्या कुटुंबांवरती ही धास्तीची तांती तलवार तुम्ही ठेवणार आहात का? थोडक्यामध्ये भीती खाली वावरणार आहात का? थोडक्यामध्ये तळवड्याची कारवाई तरी थांबवा अशी तुमची त्याच्यातली मागणी आहे. तळवडीची कारवाई थांबवलीच पाहिजे. जर नाही थांबवलं तर तिथं जसं करोडो रुपयाचं नुकसान झालं ना, तसंच करोडो रुपयाचं नुकसान या ठिकाणी पण होणार आहे. खरे ओव्हरऑल आपण संपूर्ण पाहिलं तर चिखली कुदळवाडी नंतर आता पुढचं टार्गेट आहे तळवडे. तळवडेमधले काय परिस्थिती आहे ती थोपटे साहेबांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलेली आहे. किमान उद्या जर कारवाई करायची झाली तर रस्ता रुंदीकरणापुरती किंवा आरक्षणापुरती कारवाई असं तर लोक त्याचं स्वागत करत नाही. पण कुदळवाडी कुदळवाडी चिखलीप्रमाणे सगळं जर भुईसपाट करायचं म्हटलं तर तिथं जन आक्रोश होऊ शकतो. जनता त्याच्यावरती रस्त्यावरती येऊ शकते. एक शहरामध्ये जवळपास 25 ते 1000 बेकायदा पत्रा शेड्स उभी राहिली. तसं दस्तूर खुद्द प्रशासन म्हणजे महापालिका आयुक्तांनी सांगितलेलं आहे. ही सगळी पत्रा शेड उभी राहिली ती कोणाच्या आशीर्वादाने? राजकारण्यांच्या आशीर्वादाने आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने उभी राहिलेली आहेत. त्याच्यामुळे जर कारवाई करायची झाली तर पहिली अधिकाऱ्यांवरती कारवाई करायला पाहिजे. बरोबर. ही बांधकामं होण्यामध्ये किंवा ही अतिक्रमणं किंवा अनधिकृत होण्यामध्ये याला जबाबदार प्रशासनातले तुमचे सगळे वरपासून खालपर्यंत सगळे लोक जबाबदार आहेत. त्यांच्यावर पहिली कारवाई करा. मी तर सांगतो अशा लोकांना पहिलं सस्पेंड करायला पाहिजे ते. कारण नाही अशी बांधकामं होऊच कशी देता हा जाब त्यांना विचारला पाहिजे. आयुक्तांनी सांगितलं या काळामध्ये बीट निरीक्षणाची जबाबदारी राहील आणि त्यांना जा विचारलं जाईल त्यांच्यावर कारवाई. यापुढे का आतापर्यंत झालेलं त्यांच्यावरती सुद्धा ती कारवाई व्हायला पाहिजे. आयुक्त साहेब तुम्ही इथं 2-3 वर्ष आहात. तुमच्या कालावधीमध्ये ज्या बीट निरीक्षक किंवा इंजिनियरच्या भागामध्ये त्याची जबाबदारी असताना तिथं अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम झाली असतील तर त्याला जबाबदार झाला पहिलं. मग पुढची शहरभरातली 25,000 जी पत्रा शेड्सची त्याला हात तुम्ही लावू शकता. पहिले स्वतःचे हात स्वच्छ करा नंतर पुढचं सगळं बोला. पृथ्वीनाथजी, थोपटे साहेब तुम्ही चर्चेत सहभाग घेतला खूप खूप धन्यवाद. थँक्यू.